28 जानेवारीला महाराष्ट्र हादरला, पण खरी खळबळ आता सुरू झाली आहे. अपघाताला 11 दिवस झाले तरीही प्रश्न वाढतच आहेत. विमानात 5 नव्हे 6 प्रवासी होते. ब्लॅक बॉक्स अजूनही गायब आहे आणि आता पवार कुटुंबातीलच एका जबाबदार व्यक्तीचा मोठा दावा. 9 फेब्रुवारीला अशी माहिती समोर येणार आहे जी आजपर्यंत कुणालाच माहीत नव्हती. हा अपघात होता की मुद्दाम घडवलेली घटना? महाराष्ट्राच्या राजकारणात येणार आहे सर्वात मोठा भूकंप. सत्य उघड होणार का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रश्न फक्त दादांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे, मी दिलेला संपूर्ण स्क्रिप्ट वाचला आहे. खाली पार्ट 1 सुमारे 6000 अक्षरांच्या आसपास मराठीत चॅनलचे नाव पूर्णपणे काढून भाषा अधिक प्रभावी, गंभीर आणि आकर्षक करून दिला आहे. कुठेही चॅनल प्रमोशन किंवा नाव नाही. पार्ट 1, 9 तारखेला नेमकं काय होणार? महाराष्ट्र हादरवणाऱ्या दाव्याची सुरुवात. 28 जानेवारीचा तो दिवस महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्या दुर्दैवी घटनेने अवघ्या राज्याला हादरवून टाकले. एका क्षणात सगळं बदलून गेलं आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोळत राहिला. हे खरंच घडलं आहे का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. बारामतीपासून मुंबईपर्यंत गावागावात एकच शांतता आणि अस्वस्थता पसरली होती. सुरुवातीला हा केवळ एक दुर्दैवी अपघात मानला गेला. तांत्रिक बिघाड, खराब हवामान किंवा मानवी चूक अशा कारणांची चर्चा सुरू झाली. प्रशासनाने अधिकृत माहिती दिली आणि सर्वांना हे स्वीकारावे लागले की दादा आपल्यातून गेले आहेत. पण काळ जसजसा पुढे सरकू लागला तसतसे या घटनेभोवतीचे प्रश्न अधिक गडद होत गेले. अपघातानंतर तब्बल 11 दिवसांनी महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला. कारण हा धक्का कुठल्या विरोधकाकडून नव्हता, तर थेट पवार कुटुंबातीलच एका जबाबदार व्यक्तीकडून आला. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की 9 फेब्रुवारीला अशी माहिती समोर आणणार आहेत जी आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. रोहित पवार म्हणाले की टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांपेक्षा ही माहिती पूर्णपणे वेगळी आणि धक्कादायक असेल. एवढंच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल असे संकेत दिले. हा दावा ऐकून सामान्य माणसाच्या मनात साहजिकच अनेक प्रश्न निर्माण झाले. जर अपघाताची सर्व माहिती आधीच समोर आली असेल तर मग आता नवीन काय उघड होणार? दादांबाबत काही लपवले गेले आहे का? अपघाताच्या अधिकृत कथेत काहीतरी त्रुटी आहेत का? की हा अपघातच नव्हताच? या सगळ्या प्रश्नांची बीज त्या क्षणी पेरली गेली जेव्हा अपघातातील प्रवाशांच्या यादीबाबत गोंधळ समोर आला. सुरुवातीला सांगण्यात आले की विमानात 5 प्रवासी होते, मात्र नंतर काही सूत्रांनी सांगितले की प्रत्यक्षात प्रवासी 6 होते. मग तो 6वा कोण होता? तो जिवंत आहे का? की त्याची माहिती लपवण्यात आली? याच दरम्यान काही नेत्यांनी आणि तज्ज्ञांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. घटनास्थळी 5 मृतदेह सापडले, पण यादी 6 जणांची होती. ही विसंगती साधी नव्हती. ओळख पटवण्यासाठी घड्याळ किंवा वस्तूंवर अवलंबून राहावे लागले अशी माहिती समोर आली. पण फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते अशा भीषण अपघातानंतर DNA तपासणी अत्यावश्यक असते. बारामतीमध्ये तर दादा परत येणार असल्याच्या कुजबुजाही सुरू झाल्या. काही लोकांचा दावा होता की दादा सुरक्षित आहेत आणि योग्य वेळ आल्यावर सर्व सत्य समोर येईल. या चर्चांना सुरुवातीला अफवा मानून दुर्लक्ष करण्यात आले, पण रोहित पवार यांच्या विधानानंतर या अफवांना एक वेगळंच वजन मिळालं. 28 जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांचा दौरा नेहमीप्रमाणेच नियोजित होता. मुंबईतील बैठका आटोपून ते बारामतीकडे निघाले होते. विमान तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते, वैमानिक अनुभवी होते आणि हवामानही उड्डाणासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा रडारशी संपर्क तुटला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विमानातून कोणताही आपत्कालीन संदेश दिला गेला होता का? मेडे कॉल करण्यात आला होता का? की विमान अचानक रडारवरून गायब झाले? तपास यंत्रणा सध्या याच मुद्द्यांभोवती फिरत आहेत. रोहित पवार यांच्याकडे या शेवटच्या संवादाशी संबंधित काही माहिती पोचल्याची चर्चा आहे. अपघातानंतर सह्याद्रीच्या दुर्गम भागात शोध मोहीम राबवण्यात आली. विमानाचे अवशेष सापडले, आगीचे चिन्ह होते, पण काही वस्तू आश्चर्यकारकरित्या सुरक्षित असल्याचे सांगितले गेले.
एवढ्या प्रचंड आगीत काही कागदपत्रे किंवा फाईल्स कशा वाचू शकतात हा प्रश्न अनेकांना पडला. रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून शांत होते, पण ही शांतता एखाद्या वादळापूर्वीची असल्याची भावना आता अनेकांना येत आहे. त्यांनी भावनांपेक्षा पुराव्यांवर बोलण्याचे संकेत दिले आहेत. आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे, हे त्यांचे वाक्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरते. आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा 9 फेब्रुवारीकडे लागल्या आहेत. त्या दिवशी नेमकं काय उलगडणार? हा केवळ अपघात होता की काहीतरी वेगळं? दादांबाबतची खरी सत्यकथा आता समोर येणार का? याच प्रश्नांवर पार्ट 2 मध्ये अधिक सविस्तर चर्चा करू. आज महाराष्ट्र ज्या टप्प्यावर उभा आहे तिथे प्रश्न फक्त एका विमान अपघाताचा राहिलेला नाही. हा प्रश्न आहे सत्याचा, विश्वासाचा आणि लोकशाहीतील पारदर्शकतेचा. 28 जानेवारीपासून सुरू झालेला हा प्रवास आता 9 फेब्रुवारीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. रोहित पवार यांच्या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. सत्ताधारी असोत व विरोधक सगळेच सावध झाले आहेत. कारण जर त्यांच्या हाती खरोखरच ठोस पुरावे असतील तर ही घटना केवळ एका दुर्घटनेपुरती मर्यादित राहणार नाही. ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या खुलाशांपैकी एक ठरू शकते. आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विमानातील शेवटचा संवाद नेमका काय होता? ब्लॅक बॉक्स अद्याप सापडलेला का नाही? प्रवाशांच्या यादीत तफावत का आढळली? ओळख पटवण्याची प्रक्रिया इतकी घाईघाईत का करण्यात आली? हे प्रश्न कुठल्याही अफवेवर आधारित नाहीत, तर अधिकृत माहितीतील विसंगतीतून निर्माण झालेले आहेत. रोहित पवार यांनी याच मुद्द्यांवर बोट ठेवले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते भावनेच्या भरात नाही, तर पुराव्यांच्या आधारे बोलणार आहेत. अजित पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, ते महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसाठी दिशा दाखवणारा चेहरा होते. त्यांच्या अचानक जाण्याने बारामती आजही सुन्न आहे. लोकांच्या मनात एक अजब शांतता आहे, पण त्याचवेळी सत्य समजून घेण्याची तीव्र इच्छा देखील आहे. जर 9 फेब्रुवारीला समोर येणारी माहिती अधिकृत तपासाला वेगळ्या दिशेने नेणारी ठरली तर अनेक गोष्टींचा नव्याने विचार करावा लागेल. अपघात आणि घातपात यातील सीमारेषा अत्यंत पातळ असते आणि जेव्हा प्रश्न अनुत्तरित राहतात तेव्हा संशय आपोआप जन्म घेतो. मात्र हेही तितकंच महत्त्वाचे आहे की कोणताही निष्कर्ष काढताना कायदेशीर आणि नैतिक चौकटीत राहणं आवश्यक आहे. सत्य बाहेर यायला वेळ लागतो, पण ते कधीच लपून राहत नाही. हा इतिहास आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र एकच अपेक्षा ठेवून बसला आहे, खरं काय ते समोर यावं. राजकारणासाठी नाही, आरोपांसाठी नाही, तर लोकांच्या विश्वासासाठी. 9 फेब्रुवारीला रोहित पवार काय उलगडा करतात यावर अनेक समीकरणं ठरणार आहेत. तो दिवस केवळ एका व्यक्तीबद्दल नाही, तर संपूर्ण राज्याच्या भविष्याबद्दल महत्त्वाचा ठरू शकतो. तोपर्यंत प्रश्न विचारणं थांबवू नका, कारण प्रश्न विचारणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. प्रेक्षकांनो, हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आम्ही कोणावरही थेट आरोप करत नाही, तर फक्त उपलब्ध माहितीच्या आधारे प्रश्न उपस्थित करत आहोत. तुमचं मत काय आहे? हा सगळा घटनाक्रम योगायोग आहे की यामागे काही वेगळं सत्य दडलं आहे? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सत्याचा शोध अधिक व्यापक होईल. अशाच महत्त्वाच्या जमिनीवरील वास्तवावर आधारित विश्लेषणासाठी PM सेवा मराठी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा.